जी पिकोची मशीन आहे, खूप जुनी आहे मशीन, उषा कंपनीची आहे बघा। मी वापरते त्याला 25 वर्ष झाले आणि 25 वर्षापूर्वी मी ही जुनीच मशीन विकत घेतली होती। तेव्हा ही 5-6 वर्ष वापरलेली मशीन मी घेतली होती। हिला पायानेच चालवते मी अजून पण, मोटर वगैरे लावलेली नाहीये माझी। ह्या दुसऱ्या मशीनला मोटर आहे, ही बघा, याला मी लावलेली नाहीये आणि याच्यावरच मी साड्या फॉल पिको करते। तर हे बघा, असा दाब असतो पिकोचा, हे बघा असं स्प्रिंग असल्यासारखा असा राऊंड असतो। इथून आपल्याला कापड घालायचं असतं, साडीचा काठ पदर, आणि मग तो आपोआप रोल होतो या दाबामुळे आणि पिको होतो। तर याची सेटिंग इथं आहे, इथं बारीक कमी जास्त करू शकतो हे पिकोचा टाका। आणि पूर्ण इथे जर आणलं ना, हे असा पूर्ण आणला की सरळ रेष येते, जशी आपण ब्लाउजला टिप मारतो ती टिप येते। आणि इथं घेतलं की पिकोचा झिगझॅग टिप येते। आणि ही टिप बारीक मोठी करायचं बटन आहे, हे फिरवले की बारीक मोठी होते टिप। आणि वादी मी साधी अशीच घरी बनवलेली आहे, हे बघा, खूप वर्ष झाली या वादीला सुद्धा, मी घरीच बनवते वादी। आणि दोरा हा वापरत असते मी, आणि खाली सुद्धा बॉबिनला दोराच वापरत असते, दाखवते। हे बघा, अशी बॉबिन आहे आणि मी दोराच वापरत असते खाली पण, कारण तंबूस आपल्या कस्टमरला चालत नाही, दोन्ही साईडला मी दोराच वापरते। आणि आता याच्या पुढे मी पिको पण कसा करायचा, त्याची पिकोची मशीन आहे, खूप जुनी झाली आहे, नाही तर तुम्हाला वाटेल की ती अस्वच्छ आहे, तर नाही, तिचा कलर जुना झालेला आहे आणि अजून पण एकदम सुपर्ब चालते। अजिबात मला मशीनला या त्रास नाही किंवा बिघाड येत नाही। जुनं ते सोनं म्हणतात, तेच खरं। आणि ही माझी मशीन आहे राजेश कंपनीची, ब्लाउज शिवायची मशीन आहे, याच्यावर मी ब्लाउज शिवते। हे बघा, ही मी लाईट वापरते, जर अंधार असेल तेव्हा, मशीनवर अंधार पडत असेल सुईवर, तेव्हा मग बरोबर ही लाईट इथे उजेड पडतो। आणि हा मी बोर्ड आहे ज्याच्यावर तुम्हाला मी शिकवत असते कटिंग ब्लाउजची। आणि हा माझा कॅमेरा लावायचा म्हणजे मोबाईल लावायचा स्टँड आहे, मी इथेच लावलेला आहे। आणि कटिंग पण मी याच पाट्यावर करत असते ब्लाउजची, आणि स्टिचिंग या मशीनवर करत असते। राजेश कंपनीची माझी मशीन आहे। तर कमेंटमध्ये मला विचारता, मॅडम तुमची मशीन कोणत्या कंपनीची आहे, तर माझी ब्लाउज शिवायची मशीन राजेश कंपनीची आहे आणि पिकोची मशीन माझी उषा कंपनीची आहे। आणि मी इथं ब्लाउजच्या मशीनला मोटर लावलेली आहे, छोटी मोटर आहे। तर असं हे मी माझ्या 2 मशीने आहेत, याच्यावर मी माझा व्यवसाय चालू असतो, ब्लाउज शिवायचं, स्टिचिंग, कटिंग करत असते। आणि हा आपला ब्लॅक बोर्ड, जो की मी तुम्हाला याच्यावर ज्ञान देत असते तुमच्या फायद्याचं। आणि आता आपण पिको पण कसा करायचा ते बघणार आहोत मशीनवर, साडीला फक्त पिको दाखवणार आहे। आता मी फॉल लावून झालाय आणि मग हा व्हिडिओ करायचं ठरलं, त्यामुळे फॉल दाखवला नाहीये मी तुम्हाला। तर पिको कसा करायचा साडीच्या दोन्ही बाजूला पदरांना ते दाखवणार आहे। चला तर मग पिको बघूयात। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर आपण पिको करणार आहोत साडीच्या पदराला। तर सुरुवातीला थोडी 2-3 बोटांची साडी पाठीमागं सोडून द्यायचे पिको न करता, आणि त्याच्या पुढे पिको करायला सुरुवात करायचे। तर बघा, तो जो दाब दाखवला होता मी, त्या दाबामध्ये अशी पूर्ण बसवून घ्यायची खोचून साडीचा पदर, आणि पुढच्या हातामध्ये आपल्याला साडी थोडी उचलून पकडायची असते दाबाच्या पुढे, हे बघा या पद्धतीने।
आणि पाठीमागच्या साईडला एका हाताने थोडी थोडी खेचायची असते साडी, जास्त पण खेचायची नाही, नाहीतर सैल होतो पिको. अगदी एक आधार द्यायचा पाठीमागं सरकायला साडीला, एवढाच जोर लावायचा आहे, जास्त खेचायची नाही. आणि पुढच्या हाताने थोडी वर उचलूनच साडी त्या दाबामध्ये आपोआप जाते. मग फक्त वर उचलून धरायचे आहे आपल्याला पदर. अशा पद्धतीने पिको करायचं आहे, एकदम छान पिको येतो. आणि पिको केल्यानंतर बघा पदराला दोन्ही साईडला 2 टोकं बाहेर येतात. तर ते टोकं येऊ नये म्हणून काय ट्रिक वापरायची हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तर एकाच साईडचा मी पिको दाखवणार आहे तुम्हाला, जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा. तर या पद्धतीने पिको करायचं आहे आपल्याला. एकदम छान गोल राऊंडमध्ये बारीक पिको येतो. तर पूर्ण हा पिको करून घेते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा. आता बघा इथे एंड आलेला आहे पदराचा आपल्या. तर टोक येऊ नये बाहेर म्हणून काय करायचं बघा, हातातली साडी सोडायची आणि या साईडला बोटानी पकडायची साडी, म्हणजे अगदी व्यवस्थित पिको होतो. अजिबात तिरकट टोक बाहेर येत नाही. हे बघा आता या साईडला आपण जी साडी सोडली होती रिकामी ती पलटी मारून घ्यायची आहे आणि तिथे पिको करायचं आहे. त्या साईडला पण टोकाला एंडला टोक येऊ नये म्हणून तीच ट्रिक वापरायची आहे बघा. बोटाने पकडते मी, हातात उचललेला नाही आहे पदर. आणि पूर्ण करायचा आहे पिको. इथे पण बघा टोक आलेलं नाही आहे. आणि या पद्धतीने आपला पिको झालेला आहे. जे दोरे राहिलेले असतील ते कट करून काढायचे आहेत. या पद्धतीने बघा पिको एकदम छान झालेला आहे. आणि माझी मशीन एवढी जुनी असून सुद्धा बघा पिको एकदम छान होतो, कुठेही अडकत नाही, दोरा जास्त सोडत नाही. फक्त वापरणं आपलं एक हाती असलेलं की किती पण जुनी मशीन असली तरी काम छान होतं. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.